कोकाटेंवर राजकीय संकट ओढावलेलं असतानाच त्यांनी एक विधान करून राज्य सरकारच्या कारभारावरच बोट ठेवलं। आमचे ओएसडी आणि पीए सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही असं माणिकराव कोकाटेंनी म्हटलंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना महायुतीचा फॉर्मॅट मांडला, तर निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल असंही कोकाटेंनी म्हटलं। याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं, पीएस आणि ओएसडी निवडण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच आहे, हे कदाचित माणिकराव कोकाटेंना माहित नसावा असा टोला फडणवीसांनी हाणला। आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही, माझ्यासह। त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल। डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे। 100 दिवसाचा कार्यक्रम दिला। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला। आमच्या पण हातात काय राहिलं नाही, त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल। माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहिती नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।